महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शिवसैनिक बेळगावमध्ये काळा दिन पाळण्यासाठी जात असताना त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांनी रोखलं। हातकणंगले खासदार धैर्यशील माने, ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय देवणे, शिवसेना उपनेते संजय पवार, सुनील मोदी आणि सुनील शिंत्रे यांना आज बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे। गेली 5 दशके सीमा भागात कन्नड सक्तीचा वरवंटा मराठी भाषिकांवर फिरवला जात असल्याच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी मराठी भाषिक प्रयत्नशील आहे। हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। दरम्यान बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती शनिवारी कर्नाटक राज्योत्सव दिनी काळा दिन पाळणार आहे। खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक हा वाद प्रशासनाने लावण्याचा प्रयत्न करतोय। कर्नाटक शासनाची ही जबाबदारी आहे की एखादा मराठी भाषिक खासदार म्हणून नव्हे, एक मराठी भाषिकाला ते तिथं जाण्यापासून कसे रोखू शकतात आणि कुठला संविधानिक अधिकार त्यांना पोचतो की अशा पद्धतीचे कारवाई करण्याचा। मी जात असताना माझ्यावर याच्यापूर्वी कर्नाटक शासनानं अशाच पद्धतीच्या नोटिसा दिल्या। माझ्यावर कोणतीही कर्नाटक राज्यामध्ये केस कसल्याही पद्धतीची नाही, प्रक्षोभक भाषण केलेल्याची नाही, न्यायव्यवस्था बिघडवलेल्याची नाही। न्यायव्यवस्थेच्या नावाखाली खऱ्या अर्थानं मुस्कटदाबी करण्याचं काम खऱ्या अर्थानं कर्नाटक शासन करतंय आणि त्याचा प्रतिकार महाराष्ट्रातही होईल आणि कर्नाटकातले मराठी बांधवही करतील। मराठी बांधवांनी तिथं घाबरून जायचं कारण नाही। संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं आहे आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेते शनिवारी काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आक्षेपार्ह भाषण करण्याची शक्यता आहे। त्यामुळे बेळगावातील कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं पत्र बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं। निपाणीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापुरातील शिवसेना नेत्यांना काळा दिन कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं असल्याची माहिती मिळाली असल्याचं पत्रात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी नमूद केलं। या पत्राला अनुसरून बेळगावचे जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी यांना बेळगाव जिल्ह्यात 1 नोव्हेंबर रोजी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे। या निर्णयामुळे सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता व्यक्त होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।